कसं काय यवतमाळकर वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईन मध्ये 12,000 करोड रुपयापेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा झाला। आता ह्या टाईपचे व्हिडिओ टाकायचं काम माया नाही आहे। मी तुम्हाला माहित असेल का आपले वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईनचे व्हिडिओज टाकतो, प्रोजेक्टचे व्हिडिओ टाकतो, कुठं काय काम चालू आहे, ब्रिज टनल याचे सगळे अपडेट्स देत असतो, म्हणून मी हा व्हिडिओ टाकत आहे। याच्यानंतर अशा टाईपचे व्हिडिओज मी टाकणार नाही, पण जर यवतमाळच्या रिलेटेड असेल तर यवतमाळला मी रिप्रेझेंट करतोय माझ्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, तर माझं काम आहे लोकांना सत्य दाखवणं, माहिती करणं। आज मी आज शनिवार आहे आणि मी शूट करायला जाणार होतो, कारण रविवारी मी अपडेट टाकत असतो यवतमाळ रेल्वेचे। पण त्याच्या आधी मला माहित आहे का एक न्यूज मिळाली गुगलवर, यवतमाळ रेल्वे मिनरल स्कॅम, ज्यामध्ये यवतमाळ वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे गौण खनिज घोटाळ्या प्रकारे जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस। तब्बल 12,000 करोड रुपयांचा हा घोटाळा झालेला आहे आणि या घोटाळ्यामागे कोण आहे काय आहे त्याची माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार नाही, मला मी ते नाही करू शकत, तुम्हाला पण माहिती आहे। पण या आर्टिकलची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल, मराठीमध्ये आहे, हे तुम्ही वाचून घ्या। कारण रेल्वे स्टेशन बनायला अजून 2 ते 3 वर्ष टाइम आल्यावर 5 वर्ष लागू शकते, तसं 2027 चा अल्टिमेटम दिलेला आहे, पण मला नाही वाटत होईल म्हणून, तर 2028 किंवा 29 पर्यंत जाऊ शकते। पण त्याच्या आधीच तब्बल किती हजार करोड रुपयाचा आहे, 12,000 कोटी रुपयांचा जो आहे हा मिनरल स्कॅम झालेला आहे। तर हा स्कॅम असा नाही आहे का जो शासनाकडून निधी आलेला आहे त्याच्यातून पैसे कोणी चोरलेले आहे, असं नाही झालेलं आहे। आता तुम्हाला माहित असेल की जेव्हा रेल्वे जाते तर तेव्हा ते म्हणजे सरळ अशा प्लेन जागेतून जात नाही, कुठं जे आहे डोंगर असते, कुठं गड्डे करावं लागते, तर त्याच्यातून जो मुरुम निघत आहे तर त्याला खनिज म्हटलं जाते। आता मुरुम निघत वगैरे आहे, तर तो जो मुरुम आहे तो गैर पद्धतीनं विकल्या जात आहे, आणि आता कोण विकणारे आहे ते सांगायची गरज नाही आहे, ठीक आहे। तर तब्बल 12,000 करोड रुपयांचा जो हा मुरुम, एकूण 33 किलोमीटर पैकी 5 किलोमीटर क्षेत्रीय ETS मोजणी झाली आणि काही कंत्राटदारांना लाखो रुपयांचा दंड झालेला आहे। लाखो रुपयाचा दंड जरी झाला असला तरी कंत्राटदारांना करोडोनं पैसा कमवलेला आहे, ही गोष्ट कुठं ना कुठं तुम्हाला समजून आली असेल। 12,000 करोड रुपये कुठं आणि लाख रुपये कुठं, 1 करोड रुपये जरी पकडले तरी हजारो करोड कुठं आणि 1 करोड कुठं, तर आता समजून घ्यायचं नुकसान कोणाचं आहे। हाच जर पैसा जो गव्हर्नमेंटनं चलान करून जर केला तर तोच पैसा यवतमाळच्या रेल्वेमध्ये किंवा यवतमाळच्या विकासासाठी किंवा यवतमाळ जिल्ह्याच्या विकासासाठी झाला असता। नाही म्हणलं तर 12,000 करोड रुपयात यवतमाळ जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना जर ह्या लोकांना कर्जमाफी दिली असती तर यांच्या बापाचं काय गेलं असतं, पण नाही, यांना आपल्या जेबा भरायच्या आहे। तो माया प्रश्न नाही आहे, मी काही इलेक्शन मध्ये उभा वगैरे राहत नाही, तो माया प्रश्न नाही, पण तुम्हाला काय वाटते तुम्ही हे नक्की सांगा। त्याच्यानंतर पुसद उमरखेड घोटाळ्यावर बैठक, आता हे आर्टिकलची लिंक मी तुम्हाला देऊन देईन, हे वाचून घ्या, कारण अशा टाईपचे मी व्हिडिओ बनवत नाही तर मला याच्यात सांगता पण येत नाही। पण 26 नोव्हेंबर दुपारी 2:30 वाजता एक बहुतेक इथं हे होणार आहे वाटते, ज्याच्यामध्ये जिल्हाधिकारी वगैरे सगळे राहणार आहे, आणि त्याच्यानंतर जे कारवाई काय होईल ते आता त्याच्यामध्ये माहीत पडणार आहे। पण तुम्हाला काय वाटते, कारण रेल्वे स्टेशन बनायच्या पहिलेच इथं 12,000 करोड रुपयाचे घोटाळे होऊ राहिले, आता काय बोलणार आहे याच्यावर। तर हे आर्टिकल होतं, आजचा शनिवार आहे, हा व्हिडिओ तुम्ही पाहत असेल तर आजची तारीख मी सांगतो, 22 नोव्हेंबरला आम्ही व्हिडिओ टाकत आहे। 23 तारखेला तुमच्यासाठी आपला जे दारवा यवतमाळ आणि दारव्याच्या मधातला जो घाट आहे तिथे जे रेल्वेचं लाईन चालू आहे त्या प्रोजेक्टचं काम दाखवणार आहोत, सोबतच जे ब्रिजेस वगैरे आहे त्याचं काम दाखवणार आहे, आणि जमलं तर तळेगाव रेल्वे स्टेशनचं सुद्धा आपण काम पाहणार आहोत। तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। मला तर नाही वाटत की याच्यावर काय होणार आहे, कारण सगळ्याच्या खिशात पैसे गेले असन तेव्हा असा एवढ्या मोठ्या लेवलवर स्कॅम झाला। कारण जर इथलं डोंगर, आता यवतमाळचं बाहेरच्या साईडला जिकडे एलिमेंट मॉल वगैरे आहे, जामरोडकडं, तिकडूनच माहिती आहे का खूप सारे डोंगर आहे, आता त्याच्यातला जर मुरुम विकला गेला तर सिटीमधून तो मुरुम विकला गेला, शहरातून मुरुम विकला गेला, प्रशासनाच्या जवळून जिल्ह्याच्या ठिकाणावरून तो मुरुम विकला गेला। 12,000 करोड रुपये म्हणजे किती वर राहिले, ह्या व्हिडिओला जेवढे व्ह्यूज येईल ना तेवढ्या लोकांनी जरी 1-1 करोड रुपये जरी दिले ना तरी किती हजार करोड वाचन, तुम्ही त्याचा विचार करा। तर असाच ना, तर आता बघूया काय होतं याच्यावर मिनरल स्कॅमवर, पण आपण टाकूया आपले ब्लॉग्स वगैरे लवकरच येणार आहे, यवतमाळ रेल्वेचे अपडेट्स तुमच्यासाठी येणारच आहे। आणि सांगा तुम्हाला कमेंटमध्ये काय वाटते याच्याबद्दल, हा स्कॅम उघडकीस आला तर पाहिजे मोठ्या लेवलवर, परंतु कोणत्याच न्यूजवर वगैरे तर काही येणार नाही, मला पण माहिती आहे, कारण ही न्यूज लवकरात लवकर दबल्या जाईल। माझं काम होतं तुम्हाला सांगणं, मी सांगितलं। आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ भेटू आपण उद्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।